नमस्कार मंडळी, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहे साखर आंबा। तर काही ठिकाणी याला गुळ आंबा पण बोललं जातं किंवा मग मुरंबा पण बोललं जातं। तर यासाठी मी ते 2 कलमी आंबे घेतलेले आहेत, जे आंबे आपण चिरून खातो किंवा मग पिकल्यानंतर पण आपण ते चिरून खातो आणि गोड लागतात चवीला। कच्ची कैरी असताना पण गोड लागतात, अशी ही कैरी आहे। यापासून जो साखर आंबा आपण बनवणार आहे तो खूप छान आणि गोड बनून तयार होतो। तर त्यामुळे तुम्हाला पण हीच कैरी साखर आंब्यासाठी बनवायची आहे। तर इथे मी 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत, त्या छान अशा धुवून त्याचं देठ कापून नंतर बटाटे शिलतो ना आपण, त्याने मी त्या छान अशा शिलून घेतल्या आहेत। आता कैरी शिलून झाल्यानंतर आपल्याला किसणी घ्यायची आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, इथे 2 प्रकारची किसणी आहे याच्यामध्ये। वरच्या साईडने छोटी आहे आणि खालच्या साईडने मोठी आहे। तर मोठ्या किसणीनेच आपल्याला किसायचं आहे, कारण की जेव्हा कैरी आपण परतणार आहोत तेव्हा त्याची साईज कमी होते, त्यामुळे जी मोठी किसणी आहे त्याचाच इथे मी वापर करत आहे। तर दोन्ही पण कैऱ्या छान अशा शिलून घ्यायच्या आहेत, किसून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही इथे बघू शकता, 2 कैऱ्या किसल्यानंतर एवढा सारा किस आपल्याला याच्यापासून मिळालेला आहे। आता कैरीचा किस बनवून झाल्यानंतर आपल्याला एक डब्बा किंवा मग छोटं पातेलं, वाटी काही पण घ्यायचं आणि त्यानी हा किस किती आहे अंदाजे ते आपल्याला मोजून घ्यायचं आहे। तर मोजायचं काय आहे की यामुळे आपल्याला साखरेचं जे प्रमाण आहे याच्यामध्ये किती साखर किंवा मग किती गूळ घालायचं आहे ते आपल्याला समजणार आहे। तर तुम्ही ते बघू शकता, एक डब्बा किस पहिले सुरुवातीला मी मोजला होता आणि दुसरा डब्बा पण इथे भरलेला आहे आणि थोडासा वर किस इथे भरलेला आहे, पण तेवढ्याचा काही फरक पडत नाही। त्यामुळे आपण पूर्ण किस जो आहे तो एक कढई गरम करून त्यामध्ये टाकला आहे। तर कढईमध्ये मी तेल किंवा मग तूप कशाचाच वापर केलेला नाही आहे, डायरेक्ट कढई गरम झाल्यानंतर आपण जो कैरीचा किस बनवून घेतला होता तो टाकला आहे। कैरीचा किस टाकल्यानंतर साधारणतः 2-3 मिनटं छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे, खाली लागू द्यायचं नाही आहे, कंटिन्यू आपल्याला याला परतत राहायचं आहे। आता इथे मी 1 डब्बा साखर घेतलेली आहे। तर ज्या डब्याने आपण कैरीचा किस मोजला होता, 2 डब्बे कैरीचा किस भरला होता, तर त्याच डब्याने 1 डब्बा मी साखर घातलेली आहे। जर तुम्ही जास्त आंबट वगैरे कैरी वापरत आहात, मी सांगितलेली कैरी नाही वापरत आणि दुसऱ्या कैरीपासून जर हा साखर आंबा बनवत असाल तर 2 वाटी जर किस भरला तर 2 वाटीच साखर तुम्हाला घालायची आहे। परंतु ही कैरी जास्त आंबट नसते, त्यामुळे इथे मी 2 डब्बे कैरीच्या किसासाठी फक्त 1च डब्बा साखरेचा वापर केलेला आहे। आता साखर टाकल्यानंतर याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। अधूनमधून तुम्ही याला थोडंसं 1-2 मिनटं सोडून देऊ शकता, जेणेकरून साखर विरघळेल आणि अधूनमधून येऊन पुन्हा तुम्हाला याला मिक्स करत राहायचं आहे। काही वेळानंतर पूर्ण साखर याची विरघळून जाणार आहे आणि हा साखर आंबा आहे तो तुम्हाला अशा पद्धतीने पातळ वाटायला लागेल। त्यानंतर हा पुन्हा घट्ट व्हायला सुरुवात होते। तर छान असं याला किती वेळ कमी गॅसवर परतून द्यायचं आहे, फक्त अधूनमधून येऊन याला हलवत राहायचं आहे। काही वेळानंतर याची जी कन्सिस्टन्सी आहे ती घट्ट होत जाते आणि याचा कलरही चेंज होतो। त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडीशी इलायची पावडर घालणार आहोत, जेणेकरून याचा छान असा फ्लेवर येईल खाताना। जर तुम्हाला आवडत नसेल, टाकायची इच्छा नसेल, तर तुम्ही इलायची पावडर नाही टाकली तरीही चालेल। तर इलायची पावडर टाकल्यानंतर मी याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर छान असं मिक्स झाल्यानंतर आपल्याला किती कन्सिस्टन्सी पाहिजे आहे तोपर्यंत हा साखर आंबा आहे तो आपल्याला छान असा घट्ट होऊ द्यायचा आहे। त्यानंतर आता मी इथे गॅस बंद करून संपूर्णपणे हा साखर आंबा थंड करून घेतले आहे। थंड केल्यानंतर एक काचेच्या बरणीमध्ये आपल्याला हा साखर आंबा भरून ठेवायचा आहे। तर हा साखर आंबा तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचा नाही आहे, आपला रूम टेम्परेचरवर ठेवला तरीही चालेल। जेवढे दिवस याला होतील, म्हणजे जेवढा जुना होईल हा साखर आंबा तेवढा छान तो मुरतो आणि त्याची टेस्ट दिवसेंदिवस वाढत जाते। तर काचेच्या बरणीमध्ये अशा पद्धतीने तुम्हाला हा साखर आंबा ठेवून घ्यायचा आहे। नंतर झाकण लावून त्यानंतर तो छान सुरक्षित जागे, म्हणजे जिथे मुंग्या वगैरे लागणार नाहीत अशा ठिकाणी ठेवून द्यायचा आहे आणि तुम्ही याला वर्षभर खाऊ शकता। तर हा साखर आंबा तुम्ही उपवासाला सुद्धा खाऊ शकता, उपवासाला पण चालतो। तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा घरी आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।